नागपूरमध्ये राहणारी सुलोचनाताई. घरची परिस्थिती अगदीच नाजूक. त्यात नवऱ्याची साथ नाही. नवरा व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्याचं घरात लक्षही नसायचं. कायमच व्यसनाच्या आहारी गेलेल्या पतीची सुलोचना यांना अगदी मुलांच्या जन्मानंतरही फारशी साथ संसाराला नव्हती. सुलोचना धुनी भांडी करत घर चालवत होती. घरात 18 दारिद्र्य. त्या दुर्दैवाने पती कायम व्यसनाच्या आहारी गेलेले. यांच्या पदरी मुलगा आणि एक मुलगी अशी 2 मुलं होती. संसाराचा सगळा गाडा सुलोचना हाकत होत्या. त्यात दुर्दैवाने याच व्यसनामुळे पतीचं अचानक निधन झालं. पती गेल्याची बातमी एका दिवसानंतरच समजली. दुःखाचा मोठा डोंगर सुलोचनाताईंवर कोसळला. मात्र या परिस्थितीतही न डगमगता पदर खोचून त्या मुलांसाठी जिद्दीने उभ्या राहिल्या. कोणाची साथ नसताना जिद्दीने घर सावरलं. केवळ मुलांसाठी कबाड कष्ट करत, अनेकांच्या घरची धुनी भांडी करत जिद्दीने त्या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात होत्या. पतीच्या निधनानंतर सुलोचनाताईंनी संसाराचा गाडा एकटीने चालवला. दोन्ही मुलांना शिकवलं. घरातील कोणाची साथ नसताना त्यांनी जिद्दीने मेहनतीच्या जोरावर संपूर्ण घर सावरलं. केवळ मुलांसाठी कबाड कष्ट करत, अनेकांच्या घरची दिवसभर धुनी भांडी करत, रात्री पापड लाटण्याचे काम त्या करायच्या. जिद्दीने त्या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात होत्या. इतकंच नाही तर पतीच्या निधनानंतर आपल्या 2 मुलांचाही उत्तमपणे सांभाळ करत त्यांना योग्य प्रकारे शिक्षण दिलं. मुलीला MSc पर्यंत शिक्षण दिले. मुलगीही हुशार होती. आईच्या कष्टाला जाणणारी होती. तिने शिक्षण पूर्ण करून चांगल्या कंपनीमध्ये ती जॉब करू लागली. मुलाने आईचे कष्ट पाहिले होते. तो सुद्धा जिद्दी होता. त्याने दिवसरात्र मेहनत घेऊन त्याने MBBS पदवी घेतली. आज त्यांचं घर सुरळीत सुरू आहे. पण जेव्हा त्यांच्यावर वेळ आली त्यावेळी एकही नातेवाईक किंवा इतर कोणी फारसं मदतीला पुढे धावलं नाही. कोणत्याही परिस्थितीत मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं अशी त्यांची जिद्द होती. वेळप्रसंगी त्यांनी उपवासही सहन केला. कधीकधी उपाशी राहण्याची वेळ येत होती. अगदी मुलांनाही फक्त अर्धी भाकरी खाऊन झोपण्याची वेळ आली. पण कधीही कोणतेही नातेवाईक त्यांच्या मदतीला आले नाही. अगदी अनेकदा आत्महत्या करावी असाही भयानक विचार त्यांच्या मनात येऊन गेला. मात्र मुलांकडे बघून त्यांनी कधीही अनुचित पाऊल उचललं नाही. पण जिद्दीच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपल्या संसाराचा गाडा उत्तम प्रकारे सांभाळला. त्यांनी त्यांच्या मुलांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले.